नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी वर्ष ते 2 वर्ष असे टिकणारे आपले उडदाचे पापड कसे बनवायचे ते आज बघणार आहोत. आणि तेही घरच्या मसाल्यापासून. घरचा मसाला आपण घरी तयार केलेला मसाला त्याचीही आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. चला तर मग पापड बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं ते आज आपण बघणार आहोत. आणि कशा पद्धतीने बनवायचे ते दाखवत आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि बनवायचे कसे ते बघूया. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी ते मी उडदाचे पीठ घेतलेलं आहे. उडदाची डाळ 1 किलो आणून स्वच्छ साफ करून एका कॉटनच्या कपड्यांनी पुसून वाळत घातली 2 तास आणि छान असं पीठ दळून आणलेले आहे. अगदी मैद्यासारखं पीठ आपलं दळून आलेलं आहे. दळून आल्याच्या नंतर सुद्धा मी चाळून घेतलेलं आहे छान असं पीठ. आता मी थोडीशी पिठी काढून ठेवते. आपल्याला पापड लाटताना जेव्हा पिठी लागणार आहे त्यासाठी मी थोडीशी पिठी काढून ठेवत आहे. आता पीठ मळण्यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तो आम्ही घरी बनवलेला मसाला आहे तोही दाखवते. इथे हा घरी तयार केलेला मसाला आहे. याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आलेली आहे, नक्की बघा. मग पापडांचं म्हणजे कसं करायचं ते समजेल. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. नॉर्मल जो घरात आपला ग्लास असतो त्या ग्लासने मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. प्रथम पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आली की आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. इथे आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण मसाला घालून घेणार आहोत. सर्व मसाला मी घालून घेते आणि पुन्हा एकदा छान उकळी आली पाहिजे आपल्या पाण्याला. बघत असाल उकळी येऊन या पद्धतीने वर येत आहे आपलं पाणी, म्हणजे आपल्याला खोलगट भांड पाहिजे. आणि छान वरपर्यंत आले की गॅस बंद करून घेणार आहे मी, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर मस्त असा उतरतो. बघत असाल वरपर्यंत येत आहे, मी गॅस बंद करून घेते. आणि आपल्याला पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपलं मसाल्याचं पाणी छान थंड झालेलं आहे. आता आपण पिठीमध्ये घालून थोडं थोडं घालून मळून घेणार आहोत. म्हणजे पूर्णच लागणार आहे आपल्याला. पण 1 किलोच्या हिशोबाने मसाला घेतलेला आहे. आणि हा मसाला घरचा नसेल वापरायचा तर 1 किलो साठी पॅकेट येतं, ते पॅकेट जरी वापरलं मसाल्याचं तरी चालेल. मी या पद्धतीने घालून घेते आणि पीठ अगदी कडक असं मळून घेणार आहे मी. अगदी घट्ट सरगोळा असा मळून घेतलेला आहे. बघत असाल तर आपल्याला पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचं आहे. अगदी रात्रभर मी केळीच्या पानात आपल्या उडदाच्या डाळीचा जो पिठाचा गोळा होता तो मी ठेवून घेतला होता. आता बघत असाल थोडासा असा मऊ झालेला आहे. आता छान तेल लावून मी ठेचून घेणार आहे. आणि आपण जेवढं ठेचून वगैरे घेतलं ना तेवढं आपला पापड खुसखुशीत आणि जास्त काळ टिकतो. त्यासाठी तुम्ही खलबत्त्याच्या दांड्याने ठेचून घेऊ शकता, ओरुट्याने ठेचून घेऊ शकता. आता माझ्याकडे ते नाहीये, मी हातोडीचा वापर करत आहे. हातोडी घेतलेली आहे, प्लास्टिकचा कागद त्याला घालून घेतलेला आहे आणि या पद्धतीने ठेचून घेणार आहे. छान मी अर्धा 1 तास ठेचून घेते. या पद्धतीने मी छोटे छोटे गोळे करून ठेचून घेतलेला. आता मस्त असं ताणून ताणून घेणार आहे मी पीठ. या पद्धतीने छान असं पिळून पिळून आपल्याला लांबून घ्यायचं आहे, म्हणजे छान आपलं पीठ मऊ आणि पापड सुद्धा खूप छान होतात. या पद्धतीने मी मस्त असा गोळा मऊ करून अशी या पद्धतीने लाटी करून घेतलेली आहे, अशी लांबलचक. आणि आता कट करून घेणार आहे छोट्या छोट्या लाट्या, म्हणजे आपल्याला जसा पापड लाटायचा त्या हिशोबाने मी करून घेत आहे. आता आपण जेवढ्या लाट्या केल्या आहे तेवढ्या लाट्या मी लाटून घेणार आहे. आता मी पापड लाटायला घेतलेले आहे. या पद्धतीने मी पिठी लावून घेतली थोडीशी आणि अगदी पातळ असा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्यासाठी अगदी मापात पिठी किंवा तेल लावायचं आहे आपल्याला. छान पातळ लाटून घ्यायचं आहे. मस्त बोट दिसत आहे माझे. याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड लाटून घ्यायचे आहे. एकसारखा असा पापड लाटून झालेला आहे. कडा वगैरे सुद्धा जाड नाहीये. याच पद्धतीने मी पुढचाही पापड लाटून घेत आहे. थोडीशी पिठी लावते.
छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला. याच पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेणार आहे. आता मी फॅन खाली घालून घेतलेला आहे. 10 ते 20 मिनिटं फक्त उन्हात घालणार आहे. मस्त ऊन फक्त 20 मिनिटाच आपल्याला द्यायचे, छान कडक होतात मग. सर्व पापड मी लाटून 10 मिनिटं उन्हात वाळत घालून घेतलेले आहे. अगदी 10 मिनिटं, जास्त वेळ आपल्याला उन्हात ठेवायचे नाही, नाहीतर वाकडे होतात पापड. छान वाळलेले आहेत. आता मी तळून दाखवते. आपण जो घरचा मसाला घातला होता तो अगदी प्रमाणात झालेला आहे आणि मिरी बघत असाल तर अगदी मस्त सर्व साईडला गेलेले आहे आणि अजिबात आपला पापड फाटलेला नाहीये. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आपलं तेलही छान गरम झालेलं आहे. आता आपण पापड तळून घेते. बघत असाल मस्त असा फुगत आहे पापड आपला. मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आपल्या पापडांचा. बघत असाल आपण फक्त उडदाच्या डाळीचे पापड केलेले आहे, त्यासाठी एकदम सफेद असा पापड झालेला आहे आपला. अतिशय छान असे आपले पापड झालेले आहे. बघत असाल मस्त असे फुगलेले पण आहे आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहे. तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे असे झालेले आहे. आणि आपली रेसिपी आजची कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.